11 म्हणून अक्षय बोबले अजय बोबले संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. चला जास्त वेळ खर्च करू नका आणि प्रतिस्पर्धी संघ विकास जाधव याचा संघ तनिक्षा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती मी मगाशीच म्हटलं ज्याचा नावाचा उल्लेख केला ज्याने अजिंक्यपद गाजवली आणि गाजवलेला नावाजलेला खेळाडू एक मोठा गोलंदाज बहुतेक गोलंदाज किरण राऊत गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. चला थोडस जलद गतीने घ्या किरण. चला विनंती असेल स्ट्राईकला आहे तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रदीप आरावडे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरलेला अक्षय बोबले आज स्ट्राईकला पाहायला मिळतात महालक्ष्मी 11 या संघाकडून. किरण्याचा पहिला चेंडू हो हो सुरेख चेंडू पाहायला मिळते समजला नाहीये अक्षय थांबून ठेवलं अक्षयला. शिवांश अनंत रेमजे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. किरण सुंदर गोलंदाजी करतोय. किरण दोन्ही 2 चेंडू फेकले गेले दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. अक्षयला काहीसा सूर मिळत नाहीये आणि शिवांश अनंत रेमजे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण कुठेही असेल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती आहे की अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. शिवांजी रेमजे साहेब. अक्षय पुन्हा एकदा किरण याचा सामना केला. आकडोबाचा चेंडू होता बॅटच्या पुढे येऊन खेळायचा प्रयत्न क्रॉस द लाईन खेळायचा आकडोबाचा चेंडू होता उडवला. यावेळेमध्ये क्षेत्ररक्षक इकडे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत पण 2 धावा वाऱ्याच्या आणि चित्तेच्या वेगाने जमा करताना पाहायला मिळतात. 2 धावेने खाता देखील ओपन केला जातो. 3 चेंडू फेकले गेले किरणकडून आणि 4 चेंडू फेकले गेले आणि 4 चेंडू नंतर 2 धावा फक्त खर्च केल्या आतापर्यंत किरणने. थोडस काहीसा व्यत्यय पाहायला मिळतात. पासून विशेष उपस्थिती लाभली आणि एक मोलाचं सहकार्य देखील लाभले असं सन्माननीय एक उत्तुंग व्यक्तिमत्व संतोषजी जाधव साहेब यांचा आपण यथोचित आदरातिथ्य सन्मान करत आहोत. मी सन्माननीय
बीबी गाणेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संतोषजी जाधव साहेब यांचा आपण यथोचित आदरतिथ्य सन्मान करायचा आहे. संतोषजी जाधव साहेब यांचा पाहतो आपण DTPL अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरे आपल्या भेटीला आलेला आहे. सुंदर नियोजनामध्ये इथे सन्मान होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय संतोषजी जाधव सर यांचा सन्मान बीबीजी गाणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जाऊया चला आपण मॅच कडे वळूया. पुन्हा एकदा महत्वपूर्ण मॅच तनिक्षा 11 आणि महालक्ष्मी 11 यांच्या दरम्यान. अक्षय बोबले आपण स्ट्राईकला पाहायला मिळतं आणि धावफलकावरती धावा अजूनही थांबलेली धावसंख्या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. किरण राहुल बेतक गोलंदाजी करतोय, टेचून गोलंदाजी करतोय, मोठा मोठा खेळायचा प्रयत्न, ताकद लावले जाईल का, स्वागत करतोय, खरपूस समाचार घेतोय, बॅट मध्ये निघाले DTPL ब्रँडेड षटकार अक्षय बोबले. मधून धावसंख्या होते 8 धावा धावफलकावरती जोडले जात आहेत. काहीसा खराब चेंडू होता, फ्लो घेण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन, पुन्हा एकदा जातोय सरळ, बॅक टू बॅक येतोय षटकार, पेस्ट कॉपी पेस्ट. आणि ज्याने कॅच पकडले त्याला देखील कॅश प्राइज प्राप्त होत आहेत 101 रुपया पार्थ विकास जाधव आणि परी निकम यांच्याकडून. रोहित निकम कॅश प्राइज 101 रुपये मिळाले, सोय झालेली आहे निकम रोहितची आजच्या या दिवसावरती. मित्रांनो तुम्हाला देखील आजच्या दिवसाची सोय करायची असेल तर बॉन्ड लाईनला उभे राहा. हा एक खेळाडू उठलेला आहे, आपली सोय करण्यासाठी जातोय. आपण पाहतोय सगळे निळा काहीसा डिस्कस केला जातोय, काहीसा महागडा ठरला. 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, लगातार 2 षटकार मारले अक्षयने, खरपूस समाचार घेतला, लाठी चार्ज केला. धावफलकावरती धाव होतात एकूण 1-4, 14 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. पहिले जर किरणची जर आपण गोलंदाजी एकंदरीत जर पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकले गेले, त्यानंतरचा चेंडू दुहेरी धाव मध्ये रूपांतर केला, त्यानंतरचे लगातार बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. अजूनही संधी आहे अक्षयला लगातार 3 षटकार मारण्याची. ओहो सुंदर चेंडू होता, सन्मानाने खेळलाय. हो जातोय सीमारेषे पार जातोय पाहायचंय, पण आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 16 धावा धावफलकावरती. चेतन राऊत पाहायला मिळतं गोलंदाजी मार्कवरती. चेतन राऊत, किरण राऊत, विकास जाधव असे मोठे खेळाडू तनिक्षा 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यॉकर चेंडू, हो समजला नाहीये, प्रदीप आरावडे समजत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा चेतन राऊत गोलंदाजी मार्गावरती थांबून ठेवलं, रोखून ठेवलंय प्रदीपला. अगोदरचा चेंडू होता, इथे जेल होते, माझा किरण होता, चेंडू खाली जेल सुटते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते एकूण 18, 1-8. चेतन राऊत सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतं. झेल होऊ शकला असता, किरण होता चेंडू खाली, अंदाज आला नाहीये किरणला. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं मित्रांनो, प्रॅक्टिस शिवाय काही नाहीये. प्रॅक्टिस असेल, ओहो बॅटची कडा घेतली, विकास जाधव यांना देखील आज झेल होऊ शकला असता. झेप घेतली होती हवेमध्ये, संपर्क झाला नाहीये, स्पर्श झाला नाहीये चेंडू, आणि 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सर्कल, धावसंख्या होते 19 आणि ते स्ट्राईक रोटेट होते, फक्त स्ट्राईक बदल होतोय. नॉन स्ट्राईकला असलेला अक्षय आता स्ट्राईकला पोहोचतोय आणि स्ट्राईकला असलेला प्रदीप आता नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. चेतन राऊत
चेंडू लगातार इथं षटकार मारेल का पाहायचं, पण नाही. फुलटॉस चेंडू होता. तिथे सन्मान का दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. किरण पुन्हा पाहायचं, धाव बाद होते. माघारी पडता लागेल प्रदीप हरावडे यांना आणि बॅक टू द पॅव्हेलियन. प्रदीप हरावडे पहिल्या विकेटचं पतन. चला जाऊया आपण अतिथी देवभाव या कक्षामध्ये आपण जातोय. सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय. तर आपण फुल सन्मान घेतोय. संतोषजी हरावडे साहेब यांचा आपण येतोचे सन्मान घेतोय. हरेशजी हरावडे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी हरावडे साहेब यांचा आपण आदरतिथ्य सन्मान करायचा आहे. माळीचा पुष्पगुच्छ, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरतिथ्य सन्मान करायचा आहे. माळीची शॉल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन. हो, बाळची कडा गलीमध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, येतोय, अडवलं जातोय. प्रोटेक्शन दिलं जातं. एक धाव नक्की मिळेल. षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. धाव फलकावरती धाव होत आहेत एकूण 21. 21 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. आपण सन्मान सोहळा पाहतो. कुणबी समाज विकास संघ 18 गाव नवरे बघाचे खजिनदार सन्माननीय संतोषजी हरावडे साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान आपण पाहतोय. हरेशजी हरावडे यांच्या शुभहस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. मायेची शॉल, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. DTPL चॅम्पियनशिप शो 2025 मध्ये गोलंदाज आहे. गोलंदाज नेम मधुकर हरावडे. चेंडू फेकेल मधुकर. अक्षय याला हो, सुरेख चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते आणि निर्धास्त थांबून ठेवलं. अक्षयला मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. मधुकर हरावडे पाहायला मिळतात. मधुर गोलंदाजी करतोय मधुकर हरावडे. कारण मोठ्या खेळाडूला थांबवणं गोलंदाजाचं सहज नसतं. गोलंदाजाला मध्ये थांबवून ठेवलं. क्रॉस द लाईन खेळतोय, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय खणखणीत त्यांना चौकार. की DTPL मध्ये योगायोग पाहतोय तो म्हणजे दोन्ही सख्खे भाऊ अजय बोबले आणि अक्षय बोबले आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ मालक देखील आहेत महालक्ष्मी 11चे आणि पूर्ण जबाबदारी खांद्यावरती आहे या संघाची. अक्षयने जर आपण पाहिलं तर सलामीवीर येताना 2 षटकार देखील खेचले. आता जबाबदारी आहे साथ देण्याची ती अजयची. एकीकडे अक्षय, एकीकडे अजय, ही सख्खे दोन्ही बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या या संघासाठी खेळताना. महालक्ष्मी 11 या संघासाठी. पुन्हा मधुकर गोलंदाजी पेगेल. हो, पुढे खेळायचा प्रयत्न समजला नाहीये. थोडासा आकुटप्प्याचा चेंडू होता, विशिष्ट उंची घेतली आणि सरळ विसावतोय. एसटी रक्षक विकासच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू, सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. मित्रांनो, स्विगी डिलिव्हरी पाहतो आपण, त्याप्रमाणे ही सुंदर डिलिव्हरी पाहिली आपण या चेंडूची. मधुकरच्या गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज चेंडू फेकेल, क्रॉस द लाईन करायचा प्रयत्न ना होता पण लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळतोय. सर जातोय हवेच्या दिशेने मोठा प्रहार, येतोय षटकार. च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आपण जर सलामी लढत पाहिली तर जवळ 41 धावांची राहिली होती
आणि आता एक तिसरी लढत पाहतोय आपण 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक आहे मधुकर हरावडे आणि यांचे 4 चेंडू फेकले गेले, 2 चेंडू शेष आहेत, बाकी आहेत. आता पाहायचंय अक्षयचा तुफान पुन्हा घोंगावेल का, पुढे काय प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मागे येते चेंडू, प्रोटेक्शन दिलं जातंय, अडवलं जातंय आणि 2 धावा नक्की मिळतात. अक्षय आणि अजय बिटवीन द रनिंग, गुड रनिंग, अंडरस्टँडिंग पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 33. शेवटचा चेंडू फेकेल मधुकर. 33 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका येईल का या शेवटच्या चेंडूमध्ये, कारण शेवटचा चेंडू म्हणजेच हानामारीचा कुटाकुटीचा चेंडू असतो. तुटून पडेल का अक्षय ते देखील पाहावं लागेल, कारण पहिल्या पारीतील आणि षटकातील शेवटचा चेंडू. आकुडचा चेंडू समजला नाही, निर्धाव चेंडू होऊ शकला असता पण चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतोय. याला म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेटर आणि तेच पाहतोय आपण अजय आणि अक्षय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत एकूण 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी हव्यात गरजेच्या 35 धावांचा टार्गेट सेट केलाय तो तनिक्षा 11 यांनी. आणि आता आपण पाहूया पुढील होणारा सामना देखील आपण अनाउन्समेंट करतोय. टाटा 11 विरुद्ध समीक्षा 11. टाटा 11 विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आहे समीक्षा 11. चला दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की आपण अनपे कक्षामध्ये दाखल व्हा. टाटा 11 चला या पटापट मारुतीजी बंगाल साहेब आपण यायचं आहे आणि समीरजी सावंत आपण यायचं आहे. विनोद हरावडे आपण यायचं कर्णधार. चला आणि या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक साठी विनंती करेन हरीशजी हरावडे सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. हरीशजी हरावडे सर. चला या विनोदजी तात्या अर्थातच सर्वांचे लाडके मारुतीजी शिगवण आपण यायचं. चला नाणेफेकीसाठी लवकरात लवकर आपण निर्णय देखील कळवायचा आहे. समीक्षा 11चं नाव आपण ऐकलेलं आहे अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जेतेपद पटकावणारा संघ समीक्षा 11 आणि आज देखील संघ पाहतोय DTPL मध्ये देखील त्यांच्याच नावाने समीर सावंत यांच्या सुकन्या समीक्षा 11 यांच्या नावाने हा संघ पाहतोय आणि त्याचा कर्णधार म्हणून विनोद हरावडे आपल्याला पाहायला मिळतात. रोहन बंगाल. समीक्षा 11 सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. काय निर्णय असेल, सर्वांनी गोलंदाजी स्वीकारली आणि समीक्षा 11 फलंदाजी स्वीकारली. एक वेगळा निर्णय पाहायला मिळतो, कारण जसजसं खेळपट्टी सत्र फुरे सरकत जाते तसं खेळपट्टी मात्र गरम होताना पाहायला मिळते. आपण पाहिलं सुरुवातीचा खेळ थोडासा संत पाहिला आणि आता त्यानंतर अक्षय बोबलेची जर फलंदाजी जर पाहिली थोडीशी खेळपट्टी कडकपणा येताना पाहायला मिळते. जसा चहाला कडकपणा आल्यानंतर एक विशिष्ट सुंदर चव येते, एक मजा येते, तसं खेळपट्टीला देखील एक कडकपणा आल्यानंतर खेळायला मजा येते. जसा चहा प्यायला मजा येते, कडक चहा प्यायला मजा येते ना, तसा कडक पिच वरती खेळायला देखील मजा येते. टार्गेट सेट केलाय 18 चेंडू मध्ये आपल्याला जिंकण्यासाठी गरज आहे ते 35 धावांची गरज आहे. आणि गोल आपण पाहतोय सलामीवर मैदानामध्ये दाखल किरण राऊत आणि विकास जाधव. विकास जाधव आजच्या स्पर्धेच्या महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहेत. स्पर्धेचं अध्यक्षपद देखील, त्यानंतर संघ मालक आणि स्वतः कर्णधार देखील मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन की मैदानामध्ये उतरतोय. विकास ज्याने अनेक मैदाने गाजवली, मग कळवा पैठणी मैदान असो, हुसरगर किंग मैदान असो, डोंबिवली मैदान असो आणि ग्रामीण मध्ये दापोली तालुका असो, अशा अनेक मैदाने गाजवणारा विकास, दापोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळणारा विकास आज आपल्याला पाहायला मिळतोय या DTPL मध्ये.
दमामे तामोणी या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. तनिष्का 11 चे संघमालक स्वतः कर्णधार चा चेंडू द्या. चला जास्त वेळ खर्च करू नका. आता वाजलेत बरोबर 11:23 झालेली आहेत मित्रांनो आणि आपण तिसरा सामना अवघा पण खेळतोय. स्ट्राईकला आहे विकास, नॉन स्ट्राईकला किरण राऊत पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रदीप आरावडे आपल्याला पाहायला मिळतोय. जडे सलामीवीर आपण पाहिला प्रदीपला, सलामीवीर गोलंदाज देखील पाहतोय. चेंडू होतोय प्रदीपचा आकडा, चेंडू क्रॉस द खेळतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, लाठी चार्ज येतोय सरळ सीमारेषे पार, पाहायचंय येतोय चौकार. आपण पाहिलं जर विकासची जर फलंदाजी जर पाहिली, गुणवत्ता जर पाहिली, एक टॅलेंट आहे विकास मध्ये, एक गुणवत्ता आहे, ताकद देखील आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहिर असणारा अभ्यासू आपल्याला पाहायला मिळतोय विकास. गोलंदाजी मार्ग होती प्रदीप, चेंडू फेकेल, क्रॉस लाईन खेळायचा होता पण नाही, पुन्हा बॅकफुटर गेला, चेंडू ढकलून दिलाय, पॉइंटच्या दिशेने सरळ येतोय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावाचा नजारा देखील मिळतोय आपल्याला. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते एकूण 6 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा विकास मागे गेला, बॅकफुटवर गेला आणि चेंडूच्या नजर ठेवला, शेवटपर्यंत ढकलून दिलं पॉइंटच्या दिशेने आणि 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला, वधारला 6 धावा. हो पुन्हा त्याच दिशेने क्रॉस लाईन खेळायचा होता, फाईन लेगला खेळायचा होता, निवडला होता क्षेत्र पण बॅटच्या रडार मध्ये आला नाही आणि 1 धाव चोटी घेण्यामध्ये यश मिळालं. किरण आला वेगाने आणि 1 धाव पूर्ण केलं. एका धावेने धावसंख्या होते 7 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय 35 धावांचा टार्गेट सेट असताना 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकले गेले प्रदीपचे, अजूनही 3 चेंडू शेष. थोडीशी रोमांच चित्त थरारक पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण दोन्ही तुल्यबल संघ पाहायला मिळतो. हो किरण एक विशिष्ट उंची घेतली, किरणने बॅट थोडीशी वेगाने गेली आणि स्लोवरचा चेंडू होता आणि एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. प्रभाकर आरावडे डावखुरा फलंदाज आहे प्रभाकर. ओ चेंडू हवेमध्ये, हो जीवनदान मिळतंय किरणला, समजला नाही, अंदाज आला नाहीये अक्षयला आणि 2 धावा नक्की मिळाल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नऊ धावा 35 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 12च्या सरासरीने धावगती असताना आता पहिल्या षटकामध्ये प्रगतीपथावरती असताना 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्ट्राईकला आपण पुन्हा पाहतोय किरण राऊतला. अगोदरचा चेंडू होता, ताकद नाहीये, शॉट मध्ये फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक येतो, वेगाने अडवला जातोय, प्रोटेक्शन दिलं जातंय आणि धावून मात्र किरण इथं दमून जातोय. आता षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव होतात एकूण 11 धावा. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12च्या सरासरीची रणनीती असताना 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. आता जिंकण्यासाठी आपण पाहायचंय, अजूनही टार्गेट सेट आहे एकूण 35 धावांचं. स्मिथ बारे बॉलर स्मिथ 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावांची गरज. 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्क वरती येतोय स्मिथ बारे. स्मिथ बारे आपल्याला पाहायला मिळते महालक्ष्मी 11 कडून. विकास आकोडप्याचा चेंडू बॅट आधी होती स्क्वेअर लेगला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने आला अडवले जाते. 2 धावा नक्की मिळत आहेत. थोडस काहीस टायमिंग मिळालं नाहीये विकासला. स्लोवरचा चेंडू होता बॅटची कडा घेतली थोडस उशिराने स्पर्श केला चेंडूला आणि चेंडू गलीमध्ये निघून जातोय. स्क्वेअर लेगला निघून आला चेंडू. 2 धावा नक्की मिळाल्या. जर टायमिंग मिळाला असता तर नक्कीच हा मोठा फटका या विकासच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता. 2च्या मदतीने धावसंख्या 13 धावावरती पोहोचली जाते. पुन्हा एकदा स्मिथ फुलटॉस चेंडू होता सन्मानाने खेळलाय. स्ट्रेट खेळलेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या 14 वरती पोहोचली जाते वधारली जाते. थांबवून ठेवले काहीसा मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये स्मिथने थांबवून ठेवले विकासला. आता स्ट्राईकला पोहोचतोय किरण यांनी सुंदर गोलंदाजी केली पण शेवटचे चेंडू एकदम महागडे फेकले गेले. किरण त्या वसूल करायला लागणार आहेत किरणला. स्मिथ गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस चेंडू आणि खराब यष्टीरक्षक पाहायला मिळते. जाईल का अडल सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मित्रांनो पडा धडपडा पण लोकांच्या नजरेतून पडू नका. पण इथे मैदानात पडतोय आपल्या संघासाठी महालक्ष्मी 11 या संघासाठी. सुंदर टाळ्यांचा आवाज पाहतो या मैदानामध्ये. या पाहतो 2 मुद्रा पाहतोय कारण सुंदर क्षेत्ररक्षण केल्यानंतर दाद दिली जाते कौतुक केला जातोय या क्षेत्ररक्षकाचा. दीपक इटले जोरदार डाव्या बाजूला दीपक साठी सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हीच तर खरी लढाई हा संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला डीटीपीएल मध्ये. पुन्हा एकदा स्मिथ फुल टॉस चेंडू ताकद लावले. जाईल का क्षेत्ररक्षक तैनात पाहायचंय आणि इथे विकेटचं पतन. मोठा विकेट गडी बाद होते. बॅक टू द बॉल होतोय किरण राऊत. आपण पाहतोय स्मिथ अजूनही गोलंदाजी मार्क वरती आहे. आतापर्यंत एकूण 4 चेंडू फेकले गेले स्मिथने आणि धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. मित्रातून शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची केव्हाच भीती नसते. आपण शून्यातून सुरुवात केलेली आहे. ओ लॉंग ऑनला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात. जाईल का जाते सर पण नाही थांबवले रोखले जाते. चेतनच्या बॅट मधून निघालेला हा फटका आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा येतो. खून करतात पंच. येतो बिगिट षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 22 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 13 धावांची गरज. बावीस धावा धाव फलकावरती जोडल्या 13 धावांची गरज. चेतन राऊत आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. किरण माघारी परतला. अजूनही विकास मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगोदरचा चेंडू होता हा 2 धावा पूर्ण केल्या जातात. खराब चेंडूवरती 2 धावा येणं थोडस दडपण खाली होऊ शकतं. दडपण येतो गोलंदाजावरती आणि षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा येते एकूण 24 धावा 24 आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. मित्रांनो तुम्ही पाहताय डीटीपीएल चॅम्पियन चषक 2025 तिसरं पर्व. डीटीपीएल अर्थातच मैत्री जीवाभावाची एकजूट दोन्ही गावाची.
SMD स्पोर्टच्या माध्यमातून YouTube लाईव्ह थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, क्रिकेट रसिकांचे, सर्व मान्यवरांचे, सर्व हितचिंतकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. असं जोडून राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. मी मनीष दत्ताराम लोंढे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता रणनीती बदलावी लागेल मित्रांनो. समीकरण तुमचे बदलावे लागतील. तुमचे आता इरादे बदलावे लागतील. तुमचे जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मित्रांनो तुमचे स्वप्न बदलावे लागणार नाही, तर तुमचे दिशा, तुमचा मार्ग बदलावा लागेल. आणि तो मार्ग बदलायला लागणार आहे ते महालक्ष्मी इलेव्हन या संघाला. स्ट्राईकला असेल स्वतः कर्णधार विकास, गोलंदाज अजय बोबले पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू बॅटच्या रडारवरती आला नाहीये, ढकलून दिले फक्त. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा नक्की पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदत धावसंख्या स्कोर पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 26-26 आणि जिंकण्यासाठी हव्या त्या 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज. रोमहर्षक सामना, चित्तथरारक सामना. टिचून गोलंदाजी करावी लागेल अजयला, बेधक गोलंदाजी करावी लागेल अजयला. अजय गोलंदाजी मार्गवरती, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करता चेंडू होता उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे का? क्षेत्ररक्षक च्या डोक्यावर जाण्याचा प्रयत्न, झेप घेतली, अडवलंय, प्रोटेक्शन दिलं जात आहे. 2 धावा नक्की मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावांवरती भर देत आहेत विकास आणि चेतन आणि विजयाकडे मार्गक्रम करतायत. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते एकूण 28 धावा धावफलकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी हव्यात अजूनही 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. अजयला थोडस टिचून गोलंदाजी करावी लागेल, थांबावं लागेल. विकासला बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. त्या जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. बॅट कडा घेतली सरस, सुंदर झेल पकडतोय, लपकला जातो चेंडू आणि विकासला माघारी पाठवायला लागेल. जाल में मछली फसी, वापस लौटना पडेगा. विकास जाधव दोन बाद झाला. जोरदार टाळ्या वाजवा विकासासाठी. 18 धाव बनवून बाद झाला आपल्या संघासाठी. आता समीकरण बदललं. समीकरण होते 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज. समीकरण बदललं. समीकरण प्रेशर येते आणि मैदानामध्ये दाखल झालेला आता नवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज रोशन निकम पाहायला मिळतो. प्रेशर सुरेख आणि ते आत्महत्या म्हणावं लागेल, शहीद म्हणावं लागेल, कारण हे फक्त आणि फक्त चेतनसाठी ही खेळ खेळली. स्ट्राईक रोटेट केली, गेम प्लॅन करतोय चेतन. बाद होतोय. रोशनला माघारी परतायला लागेल. नाव रोशन करण्याआधी क्षमला जातोय, माघारी परतायला होतोय तो रोशन. मैदानामध्ये दाखल होतोय उदय मोगरे आपल्याला पाहायला मिळतोय.
थोडीशी कंपल्सरी चेसिंग आहे. चेतन आहे, चैतन्य निर्माण करेल का? कारण समीकरण बदलते, समीकरण होते आता. एक चेंडू 3 धावांची गरज. काय असेल सामना? हाय व्होल्टेज सामना, पैसा वसूल मॅच पाहायला मिळतो. चेतन कोण जिंकणार कोण हरणार ही सर लढाई. कोण हरणार, कोण होईल झिरो, कोण होईल हिरो, कोण होईल खलनायक, कोण होईल नायक, हीच लढाई पाहतोय आपण. चेतन बाहेर जाणारा चेंडू आणि स्वेर मारा. स्वेर मारा खराब चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला असता. 3 धावांची गरज असताना आता समीकरण बदलतं. समीकरण होते एकच चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा हाय व्होल्टेज सामना, चित्तथरारक सामना. मित्रांनो, जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे झाले ते टाळ्या वाजवायला लागले. मॅच होते. तनिक्षा 11 आणि बालक्ष्मी 11. क्रॉस लाईन हवेमध्ये चेंडू झेल सुटते. मित्रांनो, जातो सरळ सीमारेषे पार आणि होतो इथे विजय. तनिक्षा 11 भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. आणि चेतन नशिबान ठरते, नाही तर चेतनचं काय खरं खरं नव्हतं. नेक्स्ट मॅचला पाठवते. चला आता पुढचा मॅच आपण पाहणार आहोत. पुढचा मॅच समीक्षा 11 आणि आपण तात्या 11 यांच्या दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. आणि जाऊया चला लवकरच आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्याच्या नावावरती